कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणाऱ्या महत्त्वाच्या ताम्हिणी घाटाची मंत्री भरत गोगावले यांनी प्रत्यक्ष पाहणी केली। गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे घाटात दरडी कोसळणे, रस्ता खचणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला। यावेळी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करत रस्ता सुरक्षित करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना तातडीने राबवण्याचे निर्देश त्यांनी दिले। घाटातील दुरुस्तीची कामे युद्धपातळीवर पूर्ण करून ताम्हिणी घाटातील वाहतूक शक्य तितक्या लवकर सुरळीत करण्यात येईल अशी ग्वाही मंत्री भरत गोगावले यांनी दिली। प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत कोणताही हलगर्जीपणा होणार नाही असं देखील त्यांनी स्पष्ट केलं। तसेच पावसाळ्यात घाटातून प्रवास करणाऱ्या नागरिकांनी हवामानाची माहिती घेऊनच प्रवास करावा, वेग मर्यादेचं पालन करावं आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन त्यांनी केले। ताम्हिणी घाट हा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा महत्त्वाचा मार्ग असल्यानं तो लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं देखील यावेळी सांगण्यात आलं।